पुण्यातील माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारी असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकानं गळफास घेत आत्महत्या केली। खलील शेख असं बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचं नाव आहे। वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी म्हटलंय। पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती। इथले जे अधिकारी होते त्यांनी त्या दिवशी मी एक पत्र दिलं की ही जागा वक्फची आहे आणि ह्या वक्फच्या जागेचं त्याच्यामध्ये संबंध आहे आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवा। मग मी त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्याला विचारलं, हे तुम्ही जे करताय ह्याच्यामुळे अनेक लोक आत्महत्या करतील, म्हणजे त्यात माझाही नंबर असेल। त्याला हायकोर्टमधनं आम्हाला क्लीन चिट दिली, म्हणजे आता त्या वक्फ बोर्डचा त्या जागेचा कुठलाही संबंध राहिला नाही। पण मधल्या काळामध्ये 4 वर्ष प्रोजेक्ट रखडल्यामुळं जे असलेलं बँकेचं लोन, थांबलेलं काम आणि ह्या सगळ्या त्रुटी निर्माण झाल्यानंतर हा प्रोजेक्ट आमचा ढासळला। दरम्यान खलील शेखला भेटलोही नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिले। मी खलील शेखचा तो जो आहे तो व्हिडिओ बघितला आहे, तो फक्त म्हणतो पार्टनर आहे आणि धंगेकर आणि रघु गौडा यांचा ह्याच्यामध्ये कुठेही रोल दिसत, म्हणजे ते साईटवर येत नव्हते। मी जलेला कधी भेटलो नाही आणि चेकचे व्यवहार सगळे उत्कृष्टमधनं होत होते। त्याच्यामध्ये आम्ही 2025ला त्याच्यामधनं माघार घेतली, म्हणजे आता जवळजवळ 2 वर्ष चालू आहे आणि ती ह्याच्यासाठी घेतली की माझ्यामुळं ह्या लोकांच्या घरावर तुळशीपत्र यायला नको आणि माझ्याच चुकीमुळं, म्हणजे मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं आणि त्याची सगळं भोगाची काळ, हा मृत्यू हा राजकारणातनं झालेला आहे। लोणावळा म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात हिरवेगार डोंगर, धबधबे आणि तितक्याच आवडीनं आठवते ती लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की। आता या गोड ओळखीला मोठा मान मिळालाय। लोणावळा चिक्कीला भौगोलिक निर्देशांक अर्थात GI टॅग प्राप्त झालाय। त्यामुळे लोणावळ्याच्या चिक्कीच्या परंपरेला, गुणवत्तेला आणि अस्सलपणाला अधिकृत संरक्षण मिळालंय। या निर्णयामुळे स्थानिक चिक्की उद्योगाला नवी ताकद मिळणार असून देशविदेशात लोणावळा चिक्कीची ओळख आणखी भक्कम होणार आहे। GI टैग प्राप्त हुआ है, जिसे कहा जाएगा चिक्की ऑफ लोनावला इस नाम से। तो ये बहुत गर्व और खुशी की बात है कि यहाँ का जो प्रोडक्ट है उसको ये पहचान मिली है कि इस प्रोडक्ट को इस जगह के साथ उसकी पहचान दी गई है, जुड़ा गया है इसके साथ में कि चिक्की जब भी नाम लिया जाएगा तो लोनावला के साथ में याद किया जाएगा। जैसे दार्जिलिंग की चाय है, कांजीपुरम की सिल्क है, ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स इंडिया के अंदर जिनको GI टैग प्राप्त हुआ है। उसी तरह लोनावला के सारे चिक्की मैन्युफैक्चरर्स के लिए, सेलर्स के लिए बहुत ही प्राइड वाली मोमेंट है की GI टॅग हमें प्राप्त हुआ है। 100 वर्षापेक्षा जास्त झालेले आम्ही या बिझनेसमध्ये। आता मी 4थी पिढी आहे बिझनेस राबवणारा। माझे जे वडील आहे अभय कुमार जुंबरलाल पारख यांनी हे GI टॅग भेटायसाठी फार महत्त्वाचे पाऊल उचलले आणि त्यांचं योगदान फार मोठं आहे। त्यांची मेहनत आज रंगवली। साधारण 4 वर्षापासून ते त्याच्या मागे होते आणि आज आपल्याला ते GI टॅग भेटलेला आहे। ते फार गौरवान्वित गोष्ट आहे आणि आम्ही फार खुश आहे ते आम्हाला भेटलं। GI टैग मिला है, ये पूरे राष्ट्र और राज्य की संस्कृति के प्रतीक है। इसकी वजह से हमारी सेल और बढ़ेगी। दुनिया भर में नेशनल चिक्की का नाम तो वैसे ही है और ज़्यादा प्रसिद्धि पाएगा और ज़्यादा से ज़्यादा कस्टमर आएंगे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।